त्यामुळे आता कुठल्या पक्षाला किती जागा मिळाल्यात आणि किती कुठल्या पक्षाचा खरं तर वर्चस्व तुर्तास पाहायला मिळतोय हे आपण समजून घेऊयात, कारण 12:30 वाजून गेलेत. त्यामुळे मी जसं म्हटलं तसं हळूहळू आता निकाल यायला लागलेत आणि त्यानुसार पुणे जिल्हा परिषदेचा निकाल आहे ते म्हणजे इथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच वर्चस्व पुणे जिल्ह्यात पाहायला मिळतोय. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा, ज्यांना खरं तर 15 जागांवर ते विजयी झालेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला तुर्तास तरी एकाच जागेवर खरं तर विजय आपल्याला दिसून येतोय. भाजपला 5 जागा, शिवसेनेला, शिंदेची शिवसेना 3 जागांवर विजयी आहे. ठाकरे गटाच्या शिवसेनेला तुर्तास तरी एकच जागा आहे, अपक्षकडे सुद्धा एकच जागा आहे. पण काँग्रेस पक्षासाठी मात्र धोक्याची घंटा आहे. काँग्रेस पक्षाला अजूनही पुणे जिल्हा परिषदेत खातं उघडता आलेलं नाहीये. खरं तर पुणे जिल्ह्यात काँग्रेसबाबत सांगायचं झालं तर प्रशांत जगताप, ज्यांनी खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, शरद पवारांचे निष्ठावंत ज्यांना मानलं जायचं, त्यांनी कुठेतरी मात्र महापालिका निवडणुकीच्या वेळी ज्यावेळी खरं तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन निवडणुका लढणार अशा ज्यावेळेस खरं तर चर्चा सुरू होत्या, त्यावेळेस खरं तर दोन्ही राष्ट्रवादी पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक लढण्याचा निर्णय हा मात्र प्रशांत जगतापांना मान्य नव्हता आणि त्या एका कारणामुळे खरं तर त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आणि मग त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि मग काँग्रेस पक्षात झालेल्या प्रवेशानंतर खरं तर म्हणजे महापालिकेच्या निवडणुकीत जरी ते विजयी झालेले असले तरी जिल्हा परिषदेत मात्र अजूनही त्यांच्या नेतृत्वाचा अजून तसा काही परिणाम आपल्याला पाहायला मिळत नाहीये काँग्रेस पक्षाबाबत सांगायचं झालं